विद्यार्थी मित्रांनो, रारंगढांगचा पुढचा भाग आपण ऐकूया. जेव्हा विश्वनाथ हा तिथे काम करायला लागतो त्यावेळेला विश्वनाथ आपल्या वडिलांना पत्र लिहितोय. तर त्या दोघांचा पत्रव्यवहारही आपल्याला दाखवला आहे. त्यातून आपल्याला त्यांच्या वडिलांचा आणि विश्वनाथचा स्वभाव याची ओळख पडते की विश्वनाथचे वडील खूप स्वाभिमानी आहेत. ते स्वातंत्र्य सैनिक होते आणि अनेकदा स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांनी तुरुंगवास भोगलेला आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते शिक्षकी पेशा स्वीकारतात आणि अत्यंत प्रामाणिकपणे आपल्या मिळणाऱ्या पैशामध्ये अत्यंत सुखी असं एक कोकणातलं खेडेगावातलं जीवन ते जगतायत. आणि विश्वनाथ सिव्हिल इंजिनियर झाला आहे, तर तो असं म्हणतो की वडील त्याला म्हणतात तू इथे काम कर म्हणून. तेव्हा तो म्हणतो की माझ्या सिव्हिल इंजिनिअरिंगच्या शिक्षणाचा उच्च शिक्षणाचा इथे काय उपयोग आहे. तेव्हा मी बाहेर जातो आणि वडिलांकडून त्याला संस्कार चांगले मिळालेले असतातच की निस्पृहपणे काम करणं किंवा देशाची सेवा ही महत्त्वाची मानणं. आणि त्यामुळे विश्वनाथ युनायटेड कन्स्ट्रक्शनमध्ये असणारी मोठ्या पगाराची नोकरी सोडून तो आर्मीमध्ये रस्ते बांधण्यासाठी दाखल होतो. तर विश्वनाथ हा वडिलांकडून चांगले संस्कार घेऊन आलेला आहे. आणि जेव्हा त्याचा पहिला पगार होतो तेव्हा तो जेव्हा वडिलांना पाठवतो तेव्हा वडील आपल्या गरजा अत्यंत मर्यादित आहेत, आपल्याला हे पैशांची गरज नाही म्हणून ते त्याला पगार परत पाठवतात. म्हणजे वडिलांचं त्याच्याशी भांडण नसतं, पण वडील अत्यंत साधं जीवन जगणारे असतात आणि त्यांच्याकडून एक कर्तव्यनिष्ठा, राष्ट्रप्रेम याची शिकवण ही विश्वनाथला मिळालेली आहे. आणि त्यामुळे आपल्याकडे कामाची जबाबदारी सुपूर्द केल्यानंतर वरिष्ठांनी तो सॅम्पल सर्व्हे सुरू करतो रस्ते बांधणीसाठी. आणि ते मातीचे नमुने घेत उभ्या आडव्या ढांगांचा कोपरा न कोपरा तो शोधतोय किंवा त्याची तपासणी करतोय. सतलजच्या काठांनी रारंगढांग पार करून सतलजच्या पलीकडे जातो तो रात्रभर पायपीट करून. तर एकीकडे लँडस्लाईड सारख्या प्रसंग घडतायत आणि एकीकडे विश्वनाथ आपल्या बंबा आणि जे इतर आहेत बहेल वगैरे तर त्यांच्याबरोबर काम करतोय, अतिशय समाधानकारक काम करतोय. आणि बंबांच्या हातामध्ये तो रिपोर्ट ठेवतोय आणि ते रिपोर्ट बघितल्यानंतर बंबांना विश्वनाथच्या चिकाटीची आणि बुद्धिमत्तेची कल्पना येते. तर असा हा विश्वनाथ आहे. विश्वनाथची एक मैत्रीण आहे की जिची ओळख मुंबईला असताना ताज हॉटेलमध्ये आर्ट गॅलरीमध्ये चित्रप्रदर्शन भरलेलं असतं आणि तिथे त्याला सागर लहरींचं अनोखं रूप बघायला मिळतं एका चित्रामध्ये. आणि ते चित्र तो विकत घेतो. तेव्हा आधी चौकशी करतो की कोणी काढलेलं हे आहे चित्र, अतिशय सुंदर असं चित्र कोणी काढलं आहे. आणि तो ज्या मुलीला ते विचारतो त्याच मुलीने ते चित्र काढलेलं असतं, पण ती तेव्हा सांगत नाही की मी काढलं आहे म्हणून. तो ते चित्र विकत घेतो आणि नंतर उमा चित्रकार जी आहे त्या चित्राची ती त्याशी पत्रव्यवहार करते. ती त्या प्रेमात पडलेली आहे. त्याच्या धाडसीपणावर ती बेहद्द खुश आहे आणि तिच्या चित्रावर विश्वनाथ खुश आहे. म्हणजे दोघांच्यातला पत्रव्यवहार इथे दाखवलेला आहे. तो तुम्ही जरूर वाचा. तर पुढे जाऊया की टास्क फोर्स हेडक्वार्टर ही अतिशय गजबजलेली एक जागा आहे हिमालयातलीच, की जिथे क्वार्टर्स आहेत सैन्याच्या, जिथे बराकी आहेत त्याच्या पुढच्या भागामध्ये उंच ढांगांमध्ये. आणि रामपूरपासून बुशायरपर्यंत फॉरवर्ड एरिया जो आहे तिथे सर्वसामान्य माणसाला बाहेरच्या माणसाला पासशिवाय तिथे प्रवेश नाही. त्या विभागात अनेक खेडी आहेत, जवळजवळ 15,000 लोक तिथे कार्यरत आहेत. आणि हा जो रस्ता बांधणीचा प्रोजेक्ट आहे आर्मीचा तो कोटी रुपयांचा व्यवहार आहे. तिथे रोजचेच अपघात होतात, कडे कोसळणं वगैरे हे त्या लोकांना सरावाचं आहे. मृत्यू हा त्यांच्या हातात हात घालून फिरत असतो. आता इथे नागा लोकांनी कर्नलला, तिथला कर्नल जो आहे त्याला ड्रॅगनची भेट दिलेली आहे. तर हे ड्रॅगन चिनी ड्रॅगन तुम्ही बघितले असाल की लाल काळ्या गडद रंगातले भाले घेतलेले ते जे असं चित्र, तर ते कर्नल राईटना भेट मिळालेलं आहे. आता कर्नल राईट हे असं एक व्यक्तिमत्व आहे, सैनिक अधिकारी आहेत ते, की विश्वनाथ जेव्हा मेजर बंबा त्यांना हेडक्वार्टरकडून रिपोर्ट द्यायचं नाकारतात तेव्हा तो ते सर्व्हे रिपोर्ट मागण्यासाठी त्या कमांडिंग ऑफिसरची भेट घेतो. टास्क फोर्स कमांडिंग ऑफिसर हे कर्नल राईट जे आहेत त्यांची भेट घेतो आणि त्यांना सांगतो की रस्त्यावरचं ओव्हरहँगिंग जे आहे, डांगांच्या वरच्या भागाचं वजन ते सहन करू शकणार नाहीत, म्हणून तिथे सिमेंटचं लायनिंग करावं लागेल आणि कॉन्क्रीटचे खांब उभारून त्यांचा आधार द्यावा लागेल. तेव्हा काम वेळेत पूर्ण करण्याबरोबर ते मजबूत आणि टिकाऊ कसं होईल
हे बघणं माझं कर्तव्य आहे आणि त्याच्यामुळे ती परवानगी तुम्ही मला द्या. कर्नल चोप्रा हे खरं तर विश्वनाथच्या कामगिरीवर खुश असतात, पण एक आपल्या खालचा अधिकारी हे शिस्तीचं म्हणजे शिस्त सांभाळत नाही आहे, सैनिकी शिस्त की जी वरिष्ठांची ऑर्डर फॉलो करणं एवढीच आहे. तर त्यामुळे त्यांनाही राग येतो त्याचा. आणि त्याला आठवतं कर्नल चोप्रांना की आपण जेव्हा विश्वनाथच्या वयाचे होतो तेव्हा आपले सिनियर ऑफिसर आपल्याला कसे त्रास द्यायचे. म्हणजे कर्नल चोप्रांचा विश्वनाथला त्रास देण्याचा हेतू नसतो, पण सैनिकी शिस्त कशी बाळगावी लागते सैन्यामध्ये आल्यानंतर हे त्याला दाखवून द्यायचं असतं. आणि कर्नल चोप्रांना प्रसंग आठवतो की त्याचे जे सिनियर ऑफिसर असतात ते आर्मीच्या पैशांनी सिगरेट्स आणि ड्रिंक्स घेत असतात आणि ते बिल जे असतं ते बिल ते आपल्या म्हणजे म्हणजे जे प्रशासकीय हे आहे ऑफिस तिथे पाठवत असतात. तेव्हा कर्नल चोप्रांना राग येतो की सिगरेट आणि दारू प्यायची तर ती आपल्या पैशांनी प्यायली पाहिजे, तिथे सरकारच्या पैशाचा अपव्यवहार करणं हे त्यांना पटत नाही. आणि म्हणून ते त्यांना समजतात की ते बिल सारखं त्यांना पाठवत राहतात की तुमच्याकडनं हे पेंडिंग बिल आहे. आणि ते वर्षाच्या शेवटी जेव्हा त्यांचे कर्नल चोप्रांचे वरिष्ठ असतात चोप्रा साहेब, ते म्हणतात की तू मला सारखं बिल पाठवतोयस की तुझ्याकडे ती जबाबदारी दिलेली आहे की बिलं काढायची सगळ्यांची, पण तू असा विचार करत नाहीस की मी वरिष्ठ अधिकारी आहे आणि मला कसलं 65 रुपयाचं बिल पाठवतोस, ते तू भरून नाही का टाकू शकत. तर तो म्हणतो की माझ्या इथिक्सच्या विरुद्ध आहे ना हे, की तुम्ही पैशाचा अपव्यवहार करताय आणि मी तुम्हाला सामील होणं हे मला पटत नाही, त्याच्यामुळे मी ते भरणार नाही. तर आर्मी सोडावी लागली तरी चालेल, पण मी माघार घेणार नाही. आणि ते वरिष्ठांच्या हातात आपल्या म्हणजे कर्नल राईट हे कर्नल चोप्रांच्या हातात पेन्सिलीऐवजी पेन देतात. ते म्हणतात की वरिष्ठ चोप्रा असतात, ते म्हणतात की तुझा CR म्हणजे वरिष्ठ अधिकाऱ्यांना खालच्या अधिकाऱ्यांचा एक रिपोर्ट, कॉन्फिडन्शियल रिपोर्ट हा त्यांच्याही वरिष्ठांना पाठवायचा असतो की आपल्या खालचे अधिकारी हे कसे वागतायत, शिस्तीत वागतायत की नाही किंवा कामं वेळेवर करतात की नाही. तेव्हा ते अधिकार कर्नल राईटच्या हातात असतात ना, म्हणजे चोप्रांच्या हातात असतात ना, म्हणून ते राईटना धमकी देतात की तू एक तर माझे पैसे भरून टाक, नाही तर तुझा CR आहे तो मी खराब लिहीन की तुला नोकरी सोडावीच लागेल. तेव्हा कर्नल राईट हे वरिष्ठ चोप्रांना न घाबरता त्यांच्या हातात पेन्सिलीऐवजी पेन देतात आणि ते म्हणतात की तुम्ही पेनानेच माझा CR लिहा, तुमच्या सत्सद विवेक बुद्धीला पटेल असा माझा CR लिहा, पुढे तुमचे किंवा माझे विचार बदलले तर कागदावर लिहिलेले शब्द कायम राहू देत. म्हणजे कर्नल चोप्रा तेव्हा त्या राईटना घाबरतात की आपल्यापेक्षा जरी लहान असला तरीसुद्धा तो आपल्याला चांगलाच मार्ग दाखवतोय किंवा योग्य तीच गोष्ट सांगतोय हे त्यांच्या लक्षात येतं. तर असे हे राईट म्हणजे त्यांना कळतं की विश्वनाथ आपल्याकडे आलाय हा फक्त म्हणजे काहीतरी बंबांच्या विरुद्ध कारवाई करायची म्हणून नाही, तर त्याला प्रामाणिकपणे इथे काम करायचे म्हणून तो आलेला आहे. तेव्हा ते त्याला म्हणजे वरिष्ठांकडून हे सर्व्हे रिपोर्ट घेऊन तुला देईन किंवा मी तुला अशा प्रकारे त्यांच्याकडून परवानगी मागण्याचा प्रयत्न करेन असं आश्वासन तरी देतात. त्यानंतर एक पात्र आहे कादंबरीमध्ये, ते म्हणजे लान्स नाईक सर्जेराव. आता हा सर्जेराव आहे तो विश्वनाथ बरोबरच काम करतोय, पण हाताखालचा अधिकारी आहे. पण विश्वनाथ कोणत्याही हाताखालच्या माणसाला म्हणजे जवानांना सुद्धा आणि त्या गुरख्यांना सुद्धा कधीही अरेरावींनी त्यांच्याशी वागत नाही, अत्यंत प्रेमाने वागतो किंवा हुकूमत गाजवत नाही आणि प्रेमाने त्यांना आपलंसं करतो, त्यांच्या अडचणी जाणून घेतो. तेव्हा तो लान्स नाईक सर्जेरावची अडचण जाणून घेतोय की तो त्यांना सांगतोय की बंबांना मी 3दा सुट्टी मागितली, मी कितीतरी दिवसा माझ्या घरी गेलेलो नाही आहे, माझी आई माझ्या येण्याकडे डोळे लावून बसलेली आहे आणि ती आजारी आहे अत्यंत, तेव्हा माझं लग्न करणं म्हणजे ते माझं लग्न पाहणं झालेलं हे तिच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे आणि मला खरं त्यासाठी मला घरी जायला पाहिजे. तेव्हा विश्वनाथ त्याला म्हणतो की ठीक आहे, तुझ्या आईला आपण फोटो तर पाठवू की ती तुझ्यासाठी मुलगी बघेल, त्या मुलीला तुझे फोटो पाठवेल. आणि म्हणून तो फोटो काढायला त्याला बरोबर नेतो. पण जेव्हा मेजर बंबा ही गोष्ट बघतात की तो फोटो काढतोय तेव्हा ते सैनिकी शिस्तीची तू म्हणजे भंग करतोयस की त्या फोटोमध्ये मागे येतोय रारंगढांग आणि रारंगढांगमध्ये आपण रस्ते बांधतोय हे शत्रूला कळतं का म्हणे, म्हणून काहीतरी सबब सांगून ते फोटो सगळे फाडून टाकतात आणि त्याला सांगतात की असं काही करायचं नाही इथे म्हणून. तर इथे एक म्हण दाखवली आहे की सैन्यात अशी म्हण आहे की घोड्याच्या मागून आणि अधिकाऱ्याच्या पुढून जाणं शक्यतो टाळावं. घोड्याची लात थोडीशी दूर म्हणजे थोडंसं दूर आपल्याला राहिलं तर चुकवता येते, पण अधिकाऱ्याचा पल्ला मात्र अधिक दूरचा असतो. तो आपलं संपूर्ण रेकॉर्ड किंवा आपली जी कारकीर्द असते ती त्याचं वाटोळं लावू शकतो, म्हणजे आपल्याला डिसमिस करून घरी पाठवू शकतो. तर
असे हे अधिकारी इथे दाखवलेले आहेत की त्या लान्स नाईक सर्जेरावची कुठलीही गोष्ट समजून न घेता मेजर बंबा तिसऱ्यांदाही त्याची सुटी नाकारतात. तर असे प्रसंग अनेक आपल्याला इथे बघायला मिळतात. डांगातून रस्ता क्रॉस करत असताना एका बाजूने दगड खोदत खोदत पुढे जाणं आणि उभ्या पत्थरावर अनेक ठिकाणी ड्रिलिंग करावं लागणं, हाही एक प्रसंग अत्यंत थरारक दिलेला आहे की दगडांच्या खुणेच्या निशाण्या छिन्नीने मारत असताना जवान स्वतःला कड्याला दोर बांधून अधांतरी लटकवतात आणि ते मग त्या म्हणजे उभ्या कड्यावर ड्रिलिंग करत करत काम करत असतात. आता जर त्यांचा दोर सुटला तर ते खाली सतलजमध्ये पडणार आहेत. म्हणजे ते काम करत जे बघणं म्हणजे ते काम करत असताना जे बघतात त्यांच्या अंगावर काटा आणणारं हे दृश्य आहे. दोराला लोंबकळणारे हे जॅक हॅमर्स म्हणजे ते डांगांना घासत घासत पुढे जातात आणि ते जेव्हा छिन्नीनी म्हणजे हे ड्रिलिंग करत असतात तेव्हा ते दगड खाली येतात आणि ते दगड खाली येतात तेव्हा त्यांना कळत नाही की त्यांना दिसतंय की दगड घसरतात छोटे छोटे आणि ते खाली येत आहेत आणि खाली काम करणाऱ्या माणसांना त्याच्यामुळे जखमीसुद्धा व्हावं लागतं. कारण तिथले जवान जे असतात ते रस्ते खोदण्याचं काम करत असतात, रस्त्याचं काम करत असतात आणि त्यांच्या अंगावर सुद्धा ते दगड कोसळत असतात. किंवा डिटॅचमेंट 3 अशी एक गुहा दाखवलेली आहे की विश्वनाथ तिथे जातो जेव्हा आर्मी म्हणजे आपलं दिवसभराचं काम संपलेलं असतं त्यावेळेला रात्रीच्या वेळी तो असा एक फेरफटका मारण्यासाठी जातो तेव्हा त्याला ती डिटॅचमेंट 3 गुहा दिसते आणि त्या गुहेमध्ये तो डोकावून बघतो तर तिथे बहादूर जो त्या गुरख्यांना नेपाळहून आणलेला आहे तो त्यांचा नायक आणि ते गुरखे तिथे कुडकुडत झोपलेले आहेत. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ते कामही करतायत आणि दिवसभराच्या श्रमांनी थकून ते तिथे झोपतायत. तर त्यांच्या झोपण्याच्या जागेवर काही अंथरलेलं नाही आहे, ते टोपोशीट असं ताडपत्रीसारखं आहे आणि त्याच्यावर ते कुडकुडत पडलेले आहेत. तर ते दृश्य विश्वनाथला खूप म्हणजे वाईट वाटतं की काय यांची परिस्थिती आहे की पोटासाठी म्हणजे नामची बाजारमध्ये त्यांनी आपल्या कुटुंब ठेवलेली आहेत आणि ते इथे ह्या प्रतिकूल भागामध्ये काम करतायत. तर पोटासाठी माणूस काय करू शकतो आणि ह्यांच्याशी प्रेमाने वागून त्यांना आपलंसं करून त्यांच्या समस्या जाणून जर काम केलं तर ते अधिक चांगल्या पद्धतीने काम करतील. म्हणजे पोखरणाऱ्या काळज्या चिंता यांना आहेत की नाहीत, म्हणजे गरिबाला श्रमामुळे कशी झोप लागते हेही विश्वनाथला एक जाणीव होते तिथे ते दृश्य बघितल्यानंतर. तर सत्तेची जाणीव किती विलक्षण असते की आपण ह्या कामगारांना काम करण्यावरनं किंवा जरा त्यांनी थोडंसं मागे पुढे केलं म्हणून ओरडलं तर ते किती चुकीचं आहे, कारण अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ते काम करतात. तर ही एक अपराधीपणाची जाणीवसुद्धा विश्वनाथला इथे झालेली दिसते. पावसाचं पाणी जेव्हा सर्जेरावच्या तंबूत शिरतं तेव्हा सर्जेरावला काळजी घेण्यासाठी तो विश्वनाथ मदतीला त्याच्या धावतो सर्जेरावची काळजी घेण्यासाठी. त्याला घरी कसं वेळेवर जाता येईल यासाठी तो प्रयत्न करतो. त्यानंतर तो आईला पत्र लिहायला सांगतो. म्हणजे तो त्याला मित्रत्वाच्या भावनेने जवळ घेतो असं दाखवलेलं आहे. तर असे हे प्रसंग आहेत त्यातले. आणि जेव्हा म्हणजे मेजर बंबा जे आहेत ते आपल्याला इथे दिसत आहेत की अत्यंत करारी आहेत. विश्वनाथला ते ब्लडी सिव्हिलियन म्हणून त्याचा सारखा उद्धार करतात, म्हणजे त्याचा अपमानच करतायत ते, किंवा इतरांना सुद्धा अधिकारामध्ये अगदी असं राबवून घेत आहेत. पण त्यांची बायकोसुद्धा म्हणजे त्यांना सारखे फोन करत असते की हिमालयातनं बदली केव्हा होणार, आपण एकत्र कधी आपल्याला राहायला मिळेल. म्हणजे ते सुद्धा आपल्या फॅमिलीपासून तुटलेले आहेत म्हणून ते थोडे विक्षिप्तपणे वागतायत. म्हणजे दिल्लीलाच आता बदली करून घ्या, मुलांच्या शिक्षणाचा काही विचार केला आहे की नाही, आणि 3 वर्षसुद्धा म्हणजे आता 3 वर्ष तुम्ही काम करतायत हिमालयामध्ये तर तुम्हाला बदली मिळत नसेल तर नोकरी सोडून द्या, माझ्या पप्पांची मोठी फॅक्टरी आहे तिथे तुम्हाला काम मिळेल. पण मेजर बंबा हे स्वाभिमानी आहेत. ते म्हणतात की इथे माझ्या शब्दाला मान आहे, पण तिथे मी सासऱ्यांच्या हाताखाली काम करायला गेलो तर तिथे माझं कोणी ऐकणार नाही. म्हणजे अधिकार सत्ता ही माणसाला कशा पद्धतीने एक व्यवहार करायला भाग पाडते याचं एक चित्र आपल्याला इथे दिसतं. तर इथे आपण थांबूया आणि तिसऱ्या भागामध्ये कादंबरीचा आणखी पुढचा भाग बघूया.